काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा 5वा भाग. 10 सप्टेंबर 1925 रोजी दादर ओव्हरब्रिज वाहतुकीकरता खुला झाला. मग लवकरच महानगरपालिकेत या पुलाच्या नामकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. दिनांक 26 नोव्हेंबर 1925 रोजी महानगरपालिकेत एक सभा झाली. या सभेत नगरसेवक सयाजी लक्ष्मण म्हणजेच SL सीलम यांनी दादरच्या ओव्हरब्रिजचं नाव टिळक पूल असं करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्या टिळकांनी आपलं आयुष्य गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी खर्ची घातलं, त्या पुलाचा सर्वात जास्त उपयोग असेच लोक करणार होते. त्यामुळे रस्ता आणि पूल या दोघांनाही टिळकांचं नाव देणं उचित होईल. आणि त्यातच टिळकांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळं या निमित्तानं टिळकांच्या स्मृतीही जपल्या जातील असं सीलम यांनी म्हटलं. सीलम यांनी मांडलेल्या प्रस्तावावर पुढे अनेक महिने चर्चा सुरू होती. मतभेद होत, वेगवेगळ्या सूचना उपसूचना समोर येत आणि प्रस्तावावरची चर्चा पुढे ढकलली जाईल. टिळकांच्या नावाविषयी मतभेद नव्हते, फक्त त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याचं नाव शहराबाहेरच्या पुलाला द्यावं की शहरातल्या पुलाला, यावर एकमत होत नव्हतं. पुढे 2 महिन्यांनंतर दिनांक 7 जानेवारी 1926 रोजी महापालिका कमिशनरांनी दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक ब्रिज असं करण्याचा प्रस्ताव मांडला. नामकरणासाठी इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची परवानगीही घेण्यात आली. पुढे 1926-27 सालात दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आलं. टिळक पूल रहदारीसाठी खुला होऊन 2 वर्ष होत आली होती, पण त्याच्यावर फारशी रहदारी नव्हती. सूर्यास्तानंतर तर या पुलावरून जाण्याचं एकट्या दुकट्याचं धाडसच होत नसे. दादरच्या पश्चिमेला माहीमच्या दिशेने हळूहळू वस्ती वाढत होती. काही इमारती डोकं वर काढायला लागल्या होत्या. माहीम पार्क, ज्याचं नामकरण नंतर शिवाजी पार्क असं झालं, ते अस्तित्वात आलं होतं. पण त्यातल्या इमारती आणि बंगल्यांचा जन्म अजून व्हायचा होता. बाकी भाग तसा मोकळा, शेती, वाड्या, झाडझुडपं आणि विरळ लोकवस्ती असलेला होता. म्हणावी तशी वस्तीच नाही तर रहदारी कुठून येणार? एखाद दुसरं वाहन मात्र सुसाट वेगात या पुलावरून जात येत असे, तेवढेच. सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध झाली की माहीमच्या दिशेनं लोकवस्ती वाढू लागेल आणि महानगरपालिकेचं उत्पन्नही वाढेल. या हेतूनं महानगरपालिकेनं दिनांक 15 ऑगस्ट 1929 या दिवशी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी BEST या कंपनीकडे एक प्रस्ताव पाठवला. कंपनीनं भायखळ्याच्या पारशाच्या पुतळ्यापासून व्हाया भायखळा स्टेशन पश्चिम, आर्थर रोड नाका, डिलाईल रोड, भवानी शंकर मार्गावरून टिळक पुलाच्या शेजारून माहीमच्या कॉजवेपर्यंत जाणारी ट्राम सेवा सुरू करावी असं या प्रस्तावात सुचवलेलं होतं. पण महानगरपालिकेनं सुचवलेल्या मार्गावरून ट्राम सेवा सुरू केल्यास ती कंपनीला फायदेशीर ठरणार नाही असं म्हणून कंपनीनं तो प्रस्ताव नाकारला. आणि प्रस्ताव नाकारताना अरुंद रस्ते, पुरेसे प्रवासी न मिळणं अशीही कारणं दिली. मग महानगरपालिकेनं पूर्वीची पारशी कॉलनी ते वरळी अशी टिळक पुलावरूनच जाणारी ट्राम सेवा सुरू करावी अशी ट्राम कंपनीला विनंती केली. पण यावेळेस
कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगून कंपनीनं महानगरपालिकेची विनंती मान्य करण्यास असमर्थता व्यक्त केली. पुढची 2 वर्ष अशीच गेली. टिळक पूल झाल्यामुळे दादरला माहीमच्या दिशेने वस्ती वाढायला लागली होती. शिवाजी पार्कची टुमदार वसाहत दिसायला लागली होती. आजच्या गडकरी चौकाच्या पुढे शीतळा देवीच्या दिशेने इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या. लोकवस्ती वाढल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची मागणीही व्हायला लागली होती. 1933 सालात महानगरपालिकेने दादर पूर्व ते दादर पश्चिम अशी जाणारी ट्रामसेवा सुरू करावी असं सुचवलं. पूर्वेवरून येणाऱ्या या ट्रामचा एक फाटा लेडी जमशेदजी मार्गावरून माहीमच्या दिशेने जाईल, तर दुसरा फाटा भवानी शंकर मार्गाच्या दिशेने. ट्राम कंपनीने महानगरपालिकेचा हा प्रस्तावही फायदेशीर ठरणार नाही या कारणाने नाकारला. मुंबईत एव्हाना ट्रामच्या जोडीला बसेसही आल्या होत्या. पण ट्राम स्वस्त आणि लोकप्रिय असल्यामुळे महानगरपालिका ट्रामचा विचार करत होती. शिवाय ट्राम कंपनीच्या ताब्यात पुरेशा बसगाड्याही नव्हत्या. माहीममध्ये वस्ती वाढत असल्यामुळं सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी पालिकेवर लोकांचा दबाव वाढू लागला. 1933 साली पुन्हा महानगरपालिकेनं ट्राम कंपनीला टिळक पुलावरून पूर्व पश्चिम जाणारी ट्राम वाहतूक सुरू करावी अशी सूचना केली. यावेळी मात्र कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिला. किंग्स सर्कल ते भवानी शंकर मार्ग व्हाया टिळक पूल ते भायखळा पुलापर्यंत जाणारी ओमनी बस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचं मान्य केलं. पण प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी कंपनीकडे पुरेशा ओमनी बस येईपर्यंत कळ काढावी लागेल असंही कळवलं. अखेर महापालिकेच्या मागणीनुसार कंपनीने दिनांक 2 डिसेंबर 1934 या दिवसापासून दादर टीटी ते माहीमचा किल्ला व्हाया टिळक ब्रिज अशी बस सेवा सुरू केली आणि टिळक पुलावरून पहिली बस धावली. दोन 2025 साली टिळक पुलानं 100 पूर्ण केली. वाढत्या रहदारीसाठी अपुरा पडत असला तरी पूल अजूनही सक्षमपणे सेवेत आहे. त्या ठिकाणी नवीन पूल बांधायचं काम सुरू आहे. हा जुना पूल लवकरच नजरेआड जाईल. या जुन्या टिळक पुलाच्या स्मृती जपून ठेवण्याकरता हा सर्व प्रपंच. ही होती दादरच्या टिळक पुलाची गोष्ट. रोज ऐकत रहा कार्यक्रम अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात मुंबईची. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले, कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबई.